गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराच ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासु यद्भद्रं तन्न आसु। सद्गुरुनाथ महाराज की जय। आता आदरणीय निंबाळकर साहेबांनी आपल्या पुढे संध्येमधील अत्यंत महत्त्वाचा जो मंत्र अघमर्षणाचा जो मंत्र किंवा जे सुक्त आहे त्या सुक्ताचा मथितार्थ आपल्या पुढे मांडलेला आहे। अघ आणि मर्शन असे दोन शब्द त्यामध्ये आहेत। अघ म्हणजे पाप आणि मर्शन म्हणजे ते पाप आपण जे काही पाप केलेलं आहे त्या पापाचा जो परिणाम आपल्यावर होतो तो परिणाम अतिशय समजूतदारपणे सहन करणे असा त्याचा अर्थ आहे। सर्वसामान्य जीवाची प्रवृत्ती अशी आहे की केलेल्या कर्मापैकी जे आपणाला सुखदायक असतील त्या कर्माचा भोग घ्यावा आणि ज्या कर्माचा परिणाम दुःखदायक आहे ते परिणाम टाळावेत अशी प्रवृत्ती आहे। आणि या प्रवृत्तीला धरूनच सर्व धार्मिक ग्रंथाच्या मध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही जे काही पाप केलं असेल ते पाप या मंत्राचा जप केल्यानंतर अशा प्रकारचं दान केल्याच्या नंतर त्या पापापासून तुमची सुटका होते असं लिहिलेलं असतं। परंतु वैदिक संस्कृतीमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही जे काही पाप केलं असेल त्या पापाचा भोग तुम्हाला घ्यावा लागणार आहे। त्यापासून होणारं दुःख तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही। मग अघमर्षणाचा अर्थही तसाच आहे की तुम्ही जर पाप केलंच असेल तर ते पाप तुम्ही भोगलं पाहिजे। त्यासाठी तुमच्या मनाची तयारी पाहिजे म्हणजे तुमची सहनशक्ती वाढविली पाहिजे। जर अघमर्षण न म्हणता आपण जर तसंच पाप भोगण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करण्याची शक्ती नसल्यामुळे त्या पापाचा परिणाम फार जास्त होतो। पाप नष्ट होते असं नाही, सहन करण्याची शक्ती वाढते। उदाहरण आपल्याला जर घ्यायचं असेल, एखाद्या माणसाला आपल्याला कर्ज द्यायचं आहे, तो माणूस जर अचानक आपल्यासमोर उभा राहिला आणि आताच आपल्याला पैसे हवेत असं म्हटलं तर सर्वसामान्य माणूस घाबरतो। पण ज्याच्या मनाचीच तयारी अशी झालेली आहे की तो आपणाला मारला तरी आपण काही पैसे देणार नाही, जेव्हा मला पैसे मिळतील त्याच वेळी मी देणार, तुला जे काय करायचं असं करून घे। आता दोघांच्या मनातला फरक जो आहे, जो माणूस घाबरतो तर त्या घाबरण्यामुळे त्याला दुःख जास्त होतं आणि ज्याच्या मनाची तयारी अशी झालेली आहे की तो मला मागणारच परंतु माझ्याजवळ नसल्यामुळे काय देणार आहे। बोलणारा तर दोघांनाही बोलतो परंतु ही सहनशक्ती ज्याची वाढलेली असते, पुढच्या कर्मांचा परिणाम ज्यानं अगोदरच आपल्या मनात तयार केलेला असतो तो माणूस त्या भोगापासून दुःखी होत नाही तर त्यापासून तो बचावतो। म्हणून अघमर्षणाचा अर्थ असा की जे पाप कर्म आम्ही केलेली आहेत त्याचे परिणाम भोगण्यासाठी आम्ही तयार आहोत असं म्हटल्याच्या नंतर मनुष्य दुःखी न होता त्यापासून सुख त्याला प्राप्त व्हायला लागते।
आणि आगमर्षण हा मंत्र अतिशय महत्वाचा आहे. तो यासाठी की या सर्व जगाची उत्पत्ती परमेश्वराने केलेली आहे. सध्या जे आमच्या पुढे जग आहे याचं कारण शोधत जात असताना याच्यापूर्वी जे जग होतं त्या जगात जसे आम्ही काही पाप कर्म केले असतील त्याप्रमाणे त्या जीवाला त्या त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की पृथ्वी, चंद्र, सूर्य सर्वच काही पूर्वी ज्या परिस्थितीमध्ये होते त्याच परिस्थितीत भगवंताने ठेवलेली आहे आणि आमची पाप कर्म आम्हाला भोगणं आवश्यक आहे. असा जर आम्ही विचार केला तर झालेल्या पापाच्या भोगासाठी तयार राहू, पुढे आमच्या हातून पाप घडू नये यासाठी माणूस सावध राहतो. म्हणून संध्येच्या मध्ये आगमर्षणाला फार मोठी किंमत आहे. जगातल्या सर्वच पूजापाठामध्ये आगमर्षण आलेलं असतं. त्याचं नाव आगमर्षण नसेल परंतु ती प्रवृत्ती त्यामध्ये आलेली असते. म्हणून या विषयाचा ओझरता उल्लेख करून की आपला जो मुख्य विषय जो आहे प्रवचनाचा तो म्हणजे पंचकरणामधला विषय आहे. आणि त्यामध्ये आपण 4 देहाचा विचार केलेला आहे की आपले जे 4 देह स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, तर या 4ही देहापासून आम्ही वेगळे आहोत. आणि वेगळे जर असो तर या 4 देहाचं जे काही कार्य आहे ते कार्य म्हणजे सामान्यतः की मनुष्याच्या ठिकाणी जे अज्ञान असतं त्या अज्ञानामुळे सूक्ष्म आणि स्थूल हे 2 देह निर्माण होतात. आणि या 2 देहाचं कारण अज्ञान असतं. अज्ञानाला म्हणून कारण देह म्हणतात. आणि या कारण देह ही अज्ञानही आत्म्याच्या ज्ञानामुळे हे अज्ञान नष्ट होतं. म्हणून या अज्ञानाला महाकारण देह असं म्हणतात. तर यामध्ये परमात्मा जो आहे आपल्या शरीराच्या मध्ये जो आत्मा आहे हा सच्चिदानंद स्वरूप आहे. तर सच्चिदानंद म्हणजे काय? तर सच्चिदानंद म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा सत, चित आणि आनंद हे जे 3 तत्व दिसतात. तर सत म्हणजे आपण जे जागृत अवस्थेत आहोत, स्वप्न अवस्थेतही राहतो आणि सुषुप्ती अवस्थेतही असतो. 3ही अवस्थेमध्ये आपण आहोत. म्हणून हे सत म्हणजे प्रत्यक्षात आहे. तसंच मागच्या काळात होतो, आजही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहोत. असा जो आपला आत्मा जो आहे हा 3ही काळात राहतो, 3ही अवस्थेला जाणतो. म्हणून याला सत असं आपण मानतो. त्याप्रमाणे चितही आहे. चित म्हणजे जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेला जाणतो. म्हणून त्या आत्मरूपाला चित असं म्हणतात. ज्ञान स्वरूप आत्मा आहे. आणि पुन्हा आनंद स्वरूप आत्मा का आहे? तर जागृत अवस्थेत वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्याकडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नातलग आहेत, आपल्या शरीराला विविध प्रकारची इंद्रिय आहेत. परंतु या सर्वांचाही उपयोग आपल्यासाठी आहे. आपण एकेका गोष्टीचा त्याग करतो. जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या वस्तू जर आपल्या जर राहिल्या तर आपल्याला दुःख होतं तर ती वस्तू आपण सोडून देतो. इंद्रिय सुद्धा सोडून देतो. प्राणापेक्षाही आपला आत्मा आपल्याला अधिक आवडता आहे. म्हणून त्याला आनंद स्वरूपाचं म्हटलेलं आहे. पुन्हा सच्चिदानंद आपला आत्माच आहे. आणि त्याचप्रमाणे आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि परमात्मा अस्ति भाती आणि प्रिय रूप आहे. जिकडे अस्ति भाती प्रेम म्हणजे जग आहे, असलेलं जग आपल्याला भासते, आपल्याला समजते. असणारं जग आपल्याला भासते म्हणजे आपल्याला त्याबद्दल आवड आहे, म्हणजे प्रिय रूप आहे. तर असं हे परमात्मा अस्ति स्वरूप आहे, आत्मा सत स्वरूप आहे. परमात्मा भाती स्वरूप आहे, आम्ही चित स्वरूप आहोत. परमात्मा प्रिय स्वरूप आहे आणि आपण आनंद स्वरूप आहोत. अशा प्रकारे परमात्मा आणि आत्मा याच्यातले सर्वसामान्य गुण आपण 3 पाहत आहोत. आता जग जे आहे 2 रूपाने जगत आहे, नाम आणि रूप. आपल्या समोर ज्या काही वस्तू असतात त्याला विशिष्ट प्रकारचा आकार असतो आणि त्या आकारावरून त्याला नाव दिलेलं असतं. तो आकार म्हणजे रूप आणि त्याचं नाव म्हणजे नाम. ते नाम आणि रूप या दृष्टीने जगन मिथ्या आहे. कारण हे कल्पित आहे. हे रूप बदलून जातं आणि रूप बदलले की त्याचं नाव बदलतं. म्हणून नाम आणि रूप या दृष्टीने जगन मिथ्या आहे. वस्तूच्या रूपाने जगत मिथ्या नाही.
म्हणून या ठिकाणी नेहमी घोटाळा होऊन जातो की मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा असा नाही, मिथ्या म्हणजे बाधित होणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या जगामध्ये या बघत असताना या तीन वस्तूला म्हणजे अस्थिभाती प्रिय जगाला पाहणं आणि सत्यचित आनंद हे आपल्या आत्म्याला पाहणं आणि दोन्हीतल्या नाम आणि रूपाचा त्याग करणं याला कल्पित जगाचं म्हटलेलं आहे. म्हणून आम्ही ब्रह्मांडाकडे बघत असताना या रूपानं बघता आलं पाहिजे आणि आत्म्याकडे बघत असताना याच रूपानं आपल्याला बघता आलं पाहिजे. म्हणून आपल्या देहाच्या आत हा जो आत्मा आहे, या आत्म्याला जर आम्ही नीट ओळखलो, आपला त्याची जर जाण झाली, तर हे ज्ञान होत असताना सुद्धा मात्र आपण पाहिलं भाग या रूपानं आपण बघत असताना सुद्धा की ज्ञानाचे प्रकार सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान असे ज्ञानाचे 4 प्रकार आहेत. सामान्य ज्ञान म्हणत असताना प्रत्येक जीवाला याचं ज्ञान आहे की हा देह आपण सोडून देणार आहोत एक दिवस, म्हणजे आपण या देहाचा त्याग करणार आहोत. ते आपल्या त्याग करणं आपल्या हातात नाही, तरीही पण मोहापासून आपण सुटत नाही. त्याला सामान्य ज्ञान म्हणतात. विशेष ज्ञान केव्हा होतं? शास्त्राचं अध्ययन करून, आणि शास्त्राचं अध्ययन तेही गुरुच्या मुखातून जर झालं तर ते विशेष ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. मी याला उदाहरण दिलं आहे की सूर्याच्या उन्हामध्ये अग्नी आहे, परंतु ती अग्नी सामान्य रूपानं आहे. त्या अग्नीच्याने कुठली वस्तू जळत नाही, पण त्याच्यामध्ये बहिर्गोल जर भिंग धरला, त्याच्यामधून प्रकाशाची किरण करून ती वस्तू जाळल्या जाते. त्याप्रमाणे हे आपल्या ठिकाणी जे ज्ञान आहे की आपण एक दिवस सोडून जाणार आहोत, हे सामान्य ज्ञान आहे. हे विशेष ज्ञान होण्यासाठी म्हणून आपणाला श्री गुरुच्या मुखामधून त्या शास्त्राचं अध्ययन केलं की आपलं जे सामान्य ज्ञान आहे ते विशेष ज्ञान होतं. म्हणजे काय? त्याचे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4 देहाच्या पलीकडे मी आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 4 अवस्थेच्या पलीकडे आहे. 7 कोश आहेत: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या कोशाच्या पलीकडे आपण आहोत असं शास्त्राच्या अध्ययनानं आपल्या अंतःकरणामध्ये गुरुच्या मुखातून जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान आपणाला मोक्षाला घेऊन जाऊ शकते. म्हणून याचं उदाहरण असं दिले की उन्हाच्या मध्ये लाकूड, गवत इत्यादी सूर्यकांत मणी धरल्यामुळे जळून जातात, त्याप्रमाणे या ज्ञानाच्यामुळे ब्रह्मज्ञान सद्गुरूच्या मुखातून ऐकलेल्या ज्ञानामुळं आपल्याला ज्ञान होतं की सच्चिदानंद स्वरूप आहे. मी स्वतः अज्ञानी नाही, मी ज्ञानी आहे. मी करता भोगता हे सगळे जीवरूपामध्ये आहे. हे अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होतं त्यावेळी या ज्ञानामुळेही द्वैत निर्माण होऊ शकतं. कारण विशेष ज्ञान म्हटल्यानंतर सामान्य ज्ञान झालं, शास्त्रकार असं सांगतात की विशेष ज्ञान हे कायमचं राहत नाही, ते सामान्य ज्ञानामध्ये येऊन पोहोचते. कारण मला जर असं वाटलं की मोक्षाला गेलो तर पुढचा माणूस मोक्षाला गेला नाही असं जर आपल्याला वाटलं तर भेद झाला, द्वैत झालं. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे उदाहरणात, एखाद्या लाकडाला सूर्यकांत मण्यामुळं आगली लागला, पण ते अग्नी कुठपर्यंत राहते? ते लाकूड आहे तोपर्यंत राहते. लाकूड जळून गेलं की ते अग्नी आपल्या रूपात, मूळ रूपात जाऊन पण अग्नी वेगळी राहत नाही. विशेष अग्नीच्यामुळे लाकूड जळतं, परंतु लाकूड जळाल्यानंतर परत ते अग्नी आपल्या स्वरूपात जाते. त्याप्रमाणे आमच्या वृत्तीच्या मध्ये जे विशेष ज्ञान होतं ते विशेष ज्ञानाचं काम काय आहे? जे अज्ञान आहे त्या अज्ञानाला नाहीसं करणं. ते अज्ञान नाहीसं झालं परत आपल्या स्वरूपामध्ये जाऊन मिसळून जातं. ते म्हणजे आम्ही कोणीतरी देह आहोत अशी जी भावना होती ती नाहीशी होते आणि मी आत्मरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे असं म्हणत असताना शेवटी एक दिसणारं जगही ज्ञानरूपच आहे, त्यापेक्षा वेगळा परमात्मा नाही असं ज्ञान जेव्हा हे होतं त्यावेळी ते द्वैत शिल्लक राहत नाही. असं हे विशेष ज्ञान आणि शेवटी ते सामान्य ज्ञानामध्ये जाऊन मिसळतं.
आणि भेद नावाची वस्तू तेथे शिल्लक राहत नाही. म्हणजे ज्ञानाचे मुख्य दोन प्रकार, एक विशेष ज्ञान आणि दुसरं सामान्य ज्ञान. शेवटी सामान्य ज्ञानातच विशेष ज्ञान विलीन होतं. दुसरे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? इतरांच्या मुखानं ऐकल्याच्या नंतर जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतो. आता उदाहरणार्थ आम्ही अनेक पोथ्या वाचतो. पोथ्यांच्या मध्ये लिहिलेलं असतं की बाबा स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे चारही देह आपल्या आत्म्याच्यावर कवचासारखे आहेत. हे चार देह म्हणजे आपण नाही, त्याच्यामध्ये असणारा सच्चिदानंद रूप आत्मा आपण आहोत. अशा प्रकारचं शास्त्राचं अध्ययन केल्याच्या नंतर जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञानच म्हणतात. याच्यानं उद्धार होत नाही, पण याच्याशिवायही उद्धार होत नाही. म्हणजे या ज्ञानाच्या आधारे आम्ही प्रत्यक्ष ज्ञानाकडे जायला पाहिजे. म्हणजे परोक्ष ज्ञानामुळे आपल्या ठिकाणी एक जागृती निर्माण होते. शास्त्राच्या अध्ययनानं, उपदेशाच्या मुळे आपल्यामध्ये प्रत्यक्ष सच्चिदानंद जो आत्मा आहे तो आम्ही जाणला पाहिजे. हे जाणून घेण्यासाठी मध्ये असणारा जो सच्चिदानंद रूप आत्मा आहे याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी तीव्र इच्छा पाहिजे. मुमुक्षु इतका मोठा पाहिजे की त्यांनी गुरुला शोधलं पाहिजे, गुरुनं सांगितल्याप्रमाणेच वागलं पाहिजे आणि प्रत्यक्ष गुरुला शरणागती पत्करल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. या देहाच्या मध्ये जी एक वस्तू आहे तिचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. जसं आता ज्ञानेश्वर माऊलीचे आपण प्रतिमा पाहतो आहोत, असे मध्ये देहाच्या मध्ये जे विविध अनुभव आहेत ते विविध अनुभव प्रत्यक्ष घेता आले पाहिजे. त्यासाठी संध्या आहे, प्राणायाम, विविध प्रकार आहेत. हे केल्याच्या नंतर सुद्धा समाधान लाभणं महत्वाचं. आम्ही जे काही पाहतो आहोत ते सत्य आहे का असा भ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणून अपरोक्ष ज्ञान म्हणजे काय? ज्याचा प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतलेला आहे. स्वानुभव घेणे. साखर दुसऱ्यानं खाली आम्हाला गोड आहे त्याचं ज्ञान झालं, पण साखर आम्ही जिभेवर ठेवून जेव्हा त्याची गोडी चाखली त्यावेळी ती प्रत्यक्ष अनुभूती जी आहे त्याला अपरोक्ष ज्ञान असं आपण म्हणतो. म्हणजे शास्त्र आणि गुरुच्या अनुग्रहानं आम्ही जे काही ज्ञान करून घेतलेलं आहे ते ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात येणं आवश्यक आहे. म्हणून आत्मा आणि परमात्मा यापासून हे देह प्रपंच हे भिन्न आहेत का? हे सुद्धा भिन्न नाही. म्हणून आपल्याकडे गुरु शिष्याच्या संबंधामध्ये असं दिलेलं आहे. प्रथम ज्यावेळी शिष्य या जगाकडे बघतो, जगातले विविध अनुभव घेतो आणि त्याच्या असं लक्षात येतं की जगातल्या अनेक वस्तूंचा आम्ही उपभोग घेतलेला आहे, तरीही पण समाधान लाभत नाही, सुख लाभत नाही. मग या सुखरूप वस्तू नाहीत, याच्याशिवाय सुख नावाची वस्तू वेगळी आहे असं ज्यावेळी त्याला जाणवतं म्हणजे त्यालाच विवेक निर्माण झाला असं आपण म्हणतो. जडवस्तू आणि हा देह सुद्धा नाशिवंत आहे, एक दिवस जाणार आहे. याचा आधार जो आहे आत्मा किंवा परमात्मा याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला आला पाहिजे. म्हणून ज्यावेळी आम्ही आपणाला ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांना शरण जाऊन की या दुःखापासून मला सोडवा, या जगाच्या मोहामध्ये मी जे फसलो आहे त्यापासून माझी मुक्ती करा असं कळवळ्यानं ज्यावेळी म्हटलं जातं. जेवढे ग्रंथ वाचत जाल तेवढा गुंथा वाढत जातो. ज्यावेळी आम्ही शास्त्र अध्ययन करून त्यात सुधारत नाही, कारण शास्त्राच्या मध्ये परोक्ष ज्ञान असतं. अपरोक्ष ज्ञान गुरुच्या द्वारे प्राप्त होत. म्हणजे शिष्य ज्यावेळी अगदी शरण जातो. म्हणून अनेक अभंगाच्या मध्ये सांगितलेलं आहे, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूचे जे स्वरूप आहे, गुरुचं स्वरूप जे आहे आनंद रूप आहे. म्हणून कवीनं असे अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्यावेळी आम्ही गुरुच्या समोर बसतो त्यावेळी गुरुच्या पूजेच्या मध्ये काय आहे, सद्गुरु सखा पावना घरी आजचा दिन सोनिया परी करुनिया सख्या शुद्ध वासना बैसलो गुरु
मूर्ती पूजना सोपं सरळ सांगितलेलं आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या मध्ये पाहिलं 15व्या अध्यायाच्या मध्ये हृदय तो पाळून या, सद्गुरूचे पायवर वाचून माऊलीनं म्हटलं तेच अर्थ आहे. सद्गुरूची पूजा करावयाची जर असेल तर वासना शुद्ध ठेवूनच करावी लागते. म्हणजे अशा शुद्ध भावनेनं जेव्हा आम्ही सद्गुरूला शरण जातो त्यावेळी सद्गुरू सांगत असतात की बाबा हे जगत पाहिलंच ना तू, हे तर तू नाहीच. नाही, मग या सर्व जगाचा चालक जो परमात्मा अस्थि भाती प्रियरूप जो परमात्मा आहे त्याला तत् असे म्हणतात. आणि स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या देहाच्या पलीकडे असणारा जो आत्मा सच्चिदानंद रूप आहे त्याला त्वम म्हणतात. आणि दोन्ही एकरूप तात्विक दृष्ट्या आहेत याला अशी म्हणतात. ते तू आहेत. म्हणजे प्रथम महावाक्य जे आहे तत्त्वम अशी, म्हणजे तत्त्वमसी असं खूप ग्रंथामध्ये दिलं असतं. तत्त्वमसी गुरु शिष्याला असा बोध करतो. तत्त्वमसी ते सर्व विश्वाचा चालक तत्व जे ते तू आहेस, देहाच्या रूपानं नाही. त्यामध्ये असणारा तू ते तू आहेस. ज्ञानेश्वर माऊलींनी याचा अर्थ पहिल्या अभंगात सांगितला. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो म्हणजे या सर्व जगाचा चालक परमात्मा अस्थि भाती रूप जो आहे त्याला ज्ञानेश्वर माऊलीनं तो म्हटलेला आहे. तो हा म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या देहाच्या पलीकडे असणारी जी तत्वशक्ती सच्चिदानंद रूप आत्मा हा विठ्ठल बरवा, तो विठ्ठल आहे. ते दोन्ही मिळून विठ्ठल आहेत. दोघांचा आनंद स्वरूप आहे तो विठ्ठल रूप आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. आणि हा विठ्ठल हा माधव समजण्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. या विठ्ठलावर प्रेम करणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि याला फार मोठं पुण्य लागतं. अनंत जन्माच्या पुण्याचा साठा असेल तर या तत्वावर श्रद्धा बसते की ही सर्व शक्ती परमात्म्याचीच आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा म्हटलेला आहे. आणि गुरु ज्यावेळी पहिलं महावाक्य सांगतात त्यावेळी हे सांगतात की बाबा ते तू आहेस. तर ते तू आहेस पहिला झाला सिद्धांत. परंतु हे गुरुनी सांगितलेल्या तत्वाची अनुभूती येण्यासाठी आम्हाला मग अभ्यास करावा लागतो परत पुन्हा. मग त्यासाठी आसन घातलेलं आहे, प्राणायाम केलेला आहे. मग शास्त्र अध्ययन करून त्याला लक्षात येते की हा स्थूल देह आहे. मग स्थूल देहासाठी कोणता मंत्र जपावा हे शास्त्र फार खोल आहे. काही ठिकाणी ग्रंथामध्ये याचा पता लागेना, कारण त्याची मूलभूत कुंजी कुठल्याच ग्रंथात नसते. ही गुरुजवळच असते. कितीही जर लेखन केलं तरी शब्दामध्ये परमात्मा येऊ शकत नाही. त्याची किल्ली काहीतरी वेगळीच आहे. म्हणून स्थूल देहापासून मुक्त होण्यासाठी आधी मंत्र आहे. वैदिक दृष्ट्याचा विचार मांडलेला आहे. दत्त संप्रदायाच्या मध्ये अनेक मंत्र आहेत. लाखोली वा सांगतात 7 लाखोली. म्हणजे त्यात तोच प्रकार आहे की स्थूल देहापासून मुक्त होण्यासाठी वैखरीने जप करावा लागतो. वैखरी वाणीने म्हणजे ज्यावेळी स्थूलावरून आमचं मन ओढल्या जातं, कासव जसे आपले पाय ओढून घेते त्याप्रमाणे या मंत्राच्या आधी मंत्राच्या जपाने आमचं जे मन आहे ते आत ओढल्या जाते. ओम भू, ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्यम. त्या सप्तव्या आवृत्ती आहेत. याच्या पुढे मंत्र वेगळा आहे. ओम भूर्भुव स्वाहा. हे गायत्रीची सुरुवात आहे. परंतु गायत्री त्याच्यामध्ये येत नाही. आधी मंत्राच्या मध्ये तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओमापो ज्योतिरसो अमृतम ब्रह्म भूर्भुवः स्वरो.
स्थूल देहाच्या साठी आधी मंत्राची रचना आहे. हे मंत्र वेदामधलेच आहेत. पण त्या मंत्राला आधी मंत्र कुठं म्हटलेलं आहे हे नीट लक्षात येत नाही, म्हणून गुरुची आवश्यकता आहे. तर स्थूल देहाला आधी मंत्र आहे, सूक्ष्म देहाला गुरु मंत्र आहे. प्रश्न तो गुरु मंत्र दिला जातो. आधी मंत्राचा जप केल्याशिवाय गुरुमंत्राचा परिणाम दिसत नाही. आधी मंत्रानं सर्व तयारी होते. अहो बीज उत्तम आहे, परंतु तुम्ही ज्या जमिनीत टाकाला त्याच्यामध्ये कुंद आहे, गवत आहे, सगळं साफसफाई करावं लागेल ना. त्यासाठी लहान खुरप्यानं करता येणार नाही, त्याला मोठा नांगर पाहिजे, ट्रॅक्टरनं नांगरावं लागतं त्याला. आणि एकदा पेरल्या सगळ्या काड्या कुड्या काढून टाकल्याच्या नंतर, स्वच्छ झाल्याच्या नंतर, बीज पेरल्यानंतर, त्यानंतर तुम्हाला मग गवत काढावं लागतं छोटं छोटं उगवलेलं. त्या ठिकाणी ट्रॅक्टर चालत नाही. मग म्हणजे ही साधना कशी आहे? आधी मंत्रानं संपूर्ण शरीर तुमचं स्वच्छ केलं जातं, मनाची शुद्धता होते. मग पहिला आधी मंत्र, मग तत्वमसी जी आहे आधी मंत्राची साधना सांगतो. आधी मंत्रानं ज्यावेळी तयारी झाल्याच्या नंतर आपल्या बुद्धीला असं पडतं हो हे जगत मी नाही, शरीरही मी नाही. मग कोण आहात तुम्ही? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. हे दुसरं महावाक्य आहे. शिष्यच म्हणतो मग अहम ब्रह्मास्मी. गुरुच्या तर कोण आहे? तर मी ब्रह्म आहे. याचा बरेच दिवस अभ्यास केल्यानंतर गुरुमंत्राचा परत अध्ययनाच्या मधून असं जाणवतं. मग गुरु विचारतो का बाबा तू ब्रह्म आहेस म्हणजे काय आहेस? मी काय आहे? मग सांगतो. मग तिसरं महावाक्य येतं अयमात्मा ब्रह्म. अहो मी म्हणत असताना माझा आत्मा ब्रह्म आहे. पुन्हा अध्ययन चालतं बरेच दिवस, साधना चालू असते. म्हणजे या ठिकाणी अयमात्मा ब्रह्म म्हटले त्या ठिकाणी जपमंत्र येतो. गुरुमंत्राच्या पुढे तिसरा जपमंत्र येतो. जपमंत्राची साधना खूप दिवस केल्याच्या नंतर जप करणारा कोण आहे? जप करणारा जप भिन्न होत. मग त्याच्यानंतर चौथा महाकारण देहाशी संबंधित असणारा मोक्ष मंत्र येतो. चौथा मंत्र मोक्ष मंत्र. मग त्या विचाराले तुझा आत्मा ब्रह्म आहे तरी दिसणारं जग काय आहे? मग कारण तुझा आत्मा ब्रह्मा तरी दिसणारे वेगळं का? मग द्वैत झालं पुन्हा. मग त्यावेळी सांगतो सर्व खलविदम ब्रह्म. सगळ्यात ब्रह्म आहे. जगात ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही अशी अनुभूती प्रत्यक्षात येणे. त्यावेळी त्याला मोक्ष मंत्राची साधना महाकारण देहाशी संबंधित होते. म्हणजे द्वैत नाहीच होतं. म्हणून गुरु शिष्याचं नातं अशा पद्धतीचं असतं. म्हणून मनुष्य हा एकदा मार्गाला लागला की हळूहळू त्यातली खोली जाणवते. किती खोल किती लांब आहे लक्षात यायला लागतं. मग म्हणून द्वैत म्हणत असताना सुद्धा द्वैताचे प्रकार आहे. ईश्वरानं निर्माण केलं द्वैत आणि आमच्या मनानं निर्माण केलं द्वैत. ईश्वरानं काय निर्माण केलं? ईश्वराने पृथ्वी केली, चंद्र केले, सूर्य केलं, घरदार, संपत्ती, धन, मुलं, बाळ वगैरे. हे ईश्वरानं केलेलं द्वैत आहे. देह वेगळा, जग वेगळा आणि आपण वेगळं. ईश्वर कृत आपण निर्माण केलेलं नाही. पण याच्यापासून आपला तेवढा त्रास होत नाही. पण आम्ही स्वतः जे जीवानं निर्माण केलं द्वैत आहे ते द्वैत त्रासदायक आहे. ते कसं आहे? देह, स्त्री, पुत्र, धन या वस्तू आहेत. या वस्तू आम्हाला त्रास देत नाही. पण या वस्तूवर जे आमचं ममत्व आहे, आमचा अहंकार जो आहे त्याच्यामुळे आम्हाला दुःख निर्माण होतं. तर उदाहरण द्यायचं, ईश्वरानं उत्पन्न केला मुलगा आहे, मुंबईला राहतो. प्रत्यक्षात तो मुलगा मेला, तुम्हाला माहित नाही, दुःख होते का? वस्तू नष्ट झाली पण आपणाला माहित नाही तो मुलगा मेला म्हणून, तर दुःख होत नाही. म्हणजे मुलगा मेला म्हणून दुःख होत नाही, मुलगा मेला हे समजल्यामुळे दुःख होत. पण समजूत महत्वाची आहे, मुलगा महत्वाचा नाही. याच्या उलट मुलगा प्रत्यक्ष जिवंत आहे, परंतु खोडसाळ माणसानं तार केली. मराठवाडा आंदोलनाच्यामुळे या ठिकाणी जाळपोळ झाली आणि तुमचा मुलगा या जाळपोळीमध्ये संपला. त्याचे कपडे सापडले, रडापडी निघाला, मुलगा गेला. म्हणजे मुलगा मरण्याची संबंध नाही,
तुमच्या मनाला वाटलं की दुःख. मग दुःख कुठे आहे? वस्तूत आहे का? नाही, समजुतीत दुःख आहे. म्हणजे जीवकृत जे द्वैत आहे, जीवानं निर्माण केल्या द्वैतामध्ये दुःख आहे. ईश्वर निर्मित वस्तूंच्या मध्ये दुःख नाही. आम्ही जर आमचं म्हटलं तर दुःख होत. म्हणून या जीवान निर्माण केल्या द्वैताच्या मध्ये, याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक शास्त्रीय द्वैत म्हटल्या जातो. म्हणजे कोणता विचार? हा जो शरीराच्या मध्ये असणारा प्रत्येगात्मा जो आहे, हा आत्मा जो आत जो आहे, याचा जो विचार आम्ही करतो वेदांत शास्त्राच्या अध्ययनानं, श्रवणानं, मननानं, आणि आपल्या लक्षात येतं की मी सच्चिदानंद रूप आहे, परंतु जगाबद्दलचा मोह सुटलेला नाही, तर हे शास्त्रीय द्वैत आहे. की मी आत्मा आहे, शरीर पंचमहाभूतांचा आहे, अशा प्रकारचं द्वैत राहतं. याला शास्त्रीय द्वैत म्हणतात. आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत जे आहे, काम, क्रोध, शोक, मोह, भय, हे एक प्रकारचं तीव्र द्वैत आहे. म्हणजे मनुष्याला आपल्या आपणाला विसर पाडून टाकून देते. हे तीव्र द्वैत अशास्त्रीय द्वैतामध्ये. आणि मंद द्वैत दुसरा प्रकार जो आहे, म्हणजे मनाच्या मनामध्ये अनेक विचार करीत राहणं आणि त्या विचारांच्या मुळे दुःखाची निर्मिती होणे. असं घर बांधेन, असं करीत मनोराज्य जे आहे ते मंद द्वैतामध्ये येत. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या समोर काहीतरी स्वप्न ठेवतो आणि त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीत राहतो. हे स्वप्न साकार होईलच याची खात्री नाही, परंतु प्रत्येक माणूस आपल्या पुढच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो. जो आतोनात प्रयत्न करतो त्या स्वप्नाचा काही अंशाने त्याला प्राप्ती होते. आता ज्याच्यापुढे स्वप्न जर उभा राहील ना, तर तो अत्यंत दुःखीत राहतो, त्याला दररोज दुःख. अशा प्रकारचे द्वैत जे आहेत, परमात्म्याच्या रूपामध्ये आम्ही जेव्हा विलीन होतो, परमात्म्याच्या रूपाला आम्ही बघायला लागतो, त्यावेळीपर्यंत हे द्वैत नाहीस होतं. म्हणून या द्वैताचा नाश करण्याकरिता आम्हाला शम, दम, उपरती असे जे षट संपत्ती आहेत, यांचा आम्हाला लाभ होणं आवश्यक आहे. त्याशिवाय आम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून समाधानाचा जो मार्ग आहे की हा आहे की आम्ही ज्यावेळी गुरूंच्याकडे जातो, गुरूंच्याकडून या सगळ्या प्रक्रिया समजून घेऊ, आम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता आलं पाहिजे. म्हणून आम्ही जर स्वप्नात राहिलो आणि स्वप्नामध्ये आमच्या अंगावर सिंह जर खायला आला, तर स्वप्नामध्ये दुःख होतं, आरडाओरड होते, पळायला लागतो माणूस, आणि जाग आल्यावर ते सगळं दुःख नाहीच होत. तो सिंह नाही, ते पळणं नाही, काही नाही. त्याप्रमाणे एक स्वप्न मोठं आहे आपल्या पुढे, आणि ह्याही स्वप्नाचं स्वप्न म्हणून जर आम्हाला ज्ञान झालं तर संसाराचं दुःख नष्ट होऊ शकते. म्हणून संसाराच्या मध्ये आम्ही जो विचार करू लागलेले आहोत, या सर्वसामान्य दुःखांचे जे मार्ग आपल्याकडे आहेत, की या परमात्म्याकडे जायचं असेल तर त्याच्यामध्ये मुख्यतः 3 शत्रू मानलेले आहेत. 3 दार नरकाकडे ते घेऊन जाणारे आहेत. आणि त्याचा जर आम्ही विचार केला की जर आम्ही अद्वैत तत्व, परमात्मत्व जाणून घेण्याचा आम्ही जर प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये आपणाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये काय की परमतत्व जाणून घेत असताना आम्ही न खाणाऱ्या वस्तू खाण्यासाठी आपलं मन तयार होतं. कशामुळं? अनेक संगतीमुळं होतं. अभक्ष्य भक्षण करण्याची प्रवृत्ती. कारण ते खाण्यासाठी गोड, दिसण्यासाठी चांगले असतं, आणि बहुजन म्हणजे अधिक संख्येनं ते चालू असतं, सगळे लोक करतात, म्हणून आपणालाही करावंसं वाटतं. मग तिकडे जी प्रवृत्ती निर्माण झालेली असते, त्या प्रवृत्तीला आम्ही रोखणं आवश्यक आहे. म्हणून हा जो काम, जो विकार आहे, स्त्रियाबद्दलचा जो मोह आहे, स्वपत्नी सोडून दुसऱ्यांची पत्नी सुंदर दिसायला लागली की माणूस फसला काम वासनेच्या मध्ये. हे नरकाचं दार आहे काम. आणि आम्ही ज्या काही इच्छा केल्या त्या इच्छा जर पूर्ण झाल्या नाही तर त्याबद्दल येणारा क्रोध, हे नरकाचं दुसऱ्या नंबरचं दार आहे. आणि तिसरा लोभ, काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 द्वार आहे. याच्यापासून सुटणं अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. म्हणून एखादा माणूस तपस्वी जरी झाला, तपस्वी शब्दाचा अर्थ काय?
तपाचा स्वीकार करणारा तो तपस्वी. शब्दाचे अर्थ उलगडत जातात. आता कुठल्या पुस्तकात हे अर्थ सापडत नाही. चिंतन झालं की त्याचा अर्थ लागतो. आता असेल कदाचित, तपाचा स्वीकार करणारा तो तपस्वी. तपाचा स्वीकार कशासाठी? तर या तिघांना टाळण्यासाठी. आम्ही जिकडे निघालो तिकडे जाऊ देत नाहीत. अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आपण विश्वामित्र आहे, अनेक कुठली उदाहरणं पाहतो. त्याप्रमाणे आम्ही आमचं ध्येय जे ठरविलेलं आहे आज, त्या ध्येयाकडे जात असताना मध्ये जर कोणते मोह निर्माण होत तर टाळता आलं पाहिजे. त्यालाच आम्ही सिद्धी सुद्धा असं म्हणतो. म्हणून अंतःकरणाच्या मध्ये ज्या ज्या वृत्ती निर्माण होतात त्या वृत्तीला आपण जाणलं पाहिजे. आता मी सचितानंद रूप आत्मा आहे असं ज्ञान होणं हे वृत्तीच आहे. ही सुद्धा एक वृत्तीच आहे. इथे एक स्फुरण आहे. याला वृत्ती व्याप्ती असं पंचीकरणात मानलेलं आहे की मी अयम आत्मा ब्रह्म सर्व खलविदम ब्रह्म असं जर आमच्या मनात राहिलं तर त्याला वृत्ती व्याप्ती असं म्हटलेलं आहे. वृत्ती व्याप्ती असणं वाईट नाही, पण फलव्याप्ती असणं कठीण असतं. ज्या वस्तू आमच्या समोर आहेत त्या वस्तूला ती वस्तू म्हणून समजणं हे फलव्याप्ती आहे. अज्ञानाची निवृत्ती होऊन जे ज्ञान आमच्या आत्म्यात विशेष ज्ञान असतं त्याची उत्पत्ती होण्यासाठी वृत्ती व्याप्तीची आवश्यकता आहे, फलव्याप्तीची आवश्यकता नाही. म्हणून वृत्ती व्याप्ती मुमुक्षूच्या मनाच्या मध्ये निर्माण होत असतं. मुमुक्षू मनुष्य ज्यावेळी विचारांच्या द्वारे ज्ञान प्राप्त करून घ्यायला लागतो त्यावेळी त्याला नक्की लक्षात येतं की मी स्वयंप्रकाशित आहे. स्वयंप्रकाशितचा अर्थ काय? जी वस्तू स्वतः प्रकाशित असते, दुसऱ्या वस्तूला प्रकाश देते, दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करून घेते, त्यावेळी त्याला स्वयंप्रकाशित म्हणावं. भौतिक जगाच्या मध्ये सूर्याला आपण स्वयंप्रकाशित म्हणतो, परंतु सूर्य जरी झाला तरी आत्म्याला तो प्रकाशित करू शकत नाही. भौतिक वस्तूच्या मध्ये सूर्य स्वयं प्रकाशित आहे, आत्मतेजाला तो प्रकाशित करू शकत नाही. परंतु आत्मा हा सूर्याला प्रकाशित करू शकतो. म्हणजे हा सूर्य आहे याची जाण आत्म्यामुळेच होते. म्हणून या आत्म्याला सोडून जगात कुठलीही वस्तू स्वयं प्रकाशित नाही असं शास्त्र म्हणते. सूर्याला सूर्य, चंद्राला चंद्र, जगातल्या प्रत्येक वस्तूला ती वस्तू आहे. नामरूपाने त्याला ओळखण्याची शक्ती फक्त आत्मतत्वामध्ये आहे, बाकीच्या कुठल्याही तत्वामध्ये नाही. चंद्र, सूर्य, तारे, वीज, अग्नी इत्यादी पदार्थ प्रकाशमय आहेत, पण ते आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही. त्यांचा प्रकाश आत्म्यामुळेच आपण समजतो. म्हणून आत्माच हा स्वयं प्रकाशित आहे. म्हणून तत्वमसी महावाक्याचा विचार या दृष्टीने आपण करीत असतो की हे जे ब्रह्म आहे, ब्रह्माचे दोन भाग आपण पाहतो. एक तर स्वतः ब्रह्म आणि दुसरा ब्रह्म अंश. या सर्व जगाच्या रूपाने ब्रह्म आहे, देहाच्या मध्ये असणारा ब्रह्म अंश आहे. या ब्रह्माला जेव्हा मायेची उपाधी लागते त्यावेळी त्याला ईश्वर असं म्हणतो, जगाची निर्मिती करतो. आणि ब्रह्मांशाला जेव्हा अविद्येची उपाधी लागते त्यावेळी त्याला जीव असं आपण म्हणतो. मग जीव आणि ईश्वर हे एका पातळीवरचे, आत्मा आणि परमात्मा एका पातळीवरचे. म्हणून ह्या पातळ्या आमच्या लक्षात येणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी ब्रह्माला मायेची उपाधी लागते त्यावेळी हा ईश्वर उत्पत्ती, स्थिती आणि लय हे कर्तृत्व ईश्वर करीत असतो, परमात्मा करीत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मांशामध्ये जेव्हा अविद्या येते त्यावेळी कर्तृत्व आणि भोक्तृत्व, सुख आणि दुःख, संसाराची जी प्रतीती होते ती जीवाला होते, आत्म्याला होत नाही. ती अविद्या कल्पित विश्व हे आत्मा निर्माण न करता जीव निर्माण करतो. म्हणून याचं शुद्ध स्वरूप जे आहे जाणीवेच्या मध्ये आपल्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे. म्हणून आत्मा संसारात आला की त्याला जीवरूप मानतो आणि तोच आत्मा जेव्हा परमार्थाचा विचार करून परमार्थामध्ये जातो त्याच वेळी त्याला आपण आत्मा सच्चिदानंद रूप असं म्हणतो. म्हणून ते दोन भिन्न नाहीत, परंतु समजुतीच्या दृष्टीनं मात्र भिन्न आहेत. म्हणून जीव आणि ईश्वर हे लक्षार्थानं आत्मा आणि परमात्मा एक रूपामध्ये आहेत असं आपण मानतो.
म्हणून उदाहरण त्यांनी कसं दिलं आहे की आकाश आहे, आता हे सगळे पोकळ जागा आहे. आपण मडकं ठेवलं, त्या मडक्याच्या मध्ये जी पोकळ जागा असते तिला आम्ही घटा आकाश म्हणतो. आकाश एकच आहे, पण घटाच्या मधलं जे आकाश आहे ते घट आकाश आहे. त्या घटाच्या अपेक्षेनं घट आकाश आहे. आणि घट जर फोडला तर मठा आकाश झालंय, म्हणजे घराचा आकाश झाला. आणि घरालाही पाळलं तर महद आकाश झाला. म्हणजे आम्ही महद आकाशाला ओळखता आलं पाहिजे. घट आकाश आणि मठा आकाश या दोन्हीचाही त्याग करता आला पाहिजे. म्हणून शरीरामध्ये असणारा आत्मा आणि या सर्व जगाचा मालक जो परमात्मा, या दोघांचं ऐक्यरूप पाहणं. म्हणून तत्त्वमाशी म्हणजे तत्पद, त्वमपद आणि आशीपद असे आपण शब्द वापरत असतो. म्हणून या दोन्ही दृष्टीने आम्ही जर विचार केला तर आपल्या दृष्टीनं परमात्मा हा आपल्या मध्येच आहे याची जाण आपल्याला चांगल्या रीतीने होऊ शकते. आता देहाच्या ठिकाणी काय उर्म्या आहेत, 6 उर्म्या आहेत. आता हे सगळे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी येतात. सर्वसामान्य पंचीकरणाचा विषय आपण पूर्ण संपून टाकू लागलो. 6 उर्मी कोणत्या आहेत? त्या नाव ते जन्म आणि मरण या स्थूल देहावर आहेत. त्या दिसणाऱ्या देहाला जन्मने आणि मरणे हे क्रिया घडतात. क्षुधा आणि पिपाशा, भूक आणि तहान हे प्राणाच्या उर्मी आहेत. शोक आणि मोह या मनाच्या उर्मी आहेत. अशा या 6 उर्म्या आपल्या देहाला लागलेल्या आहेत. म्हणून त्या उर्म्या म्हणजे आपण नाहीत, परंतु उर्मी शिवाय आपणही राहत नाही. ही शरीराला आवश्यकच वस्तू आहे. त्याच्यानंतर कर्माचे 3 प्रकार आपल्याकडे पाळलेले आहेत: संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. संचित म्हणजे काय? अनेक जन्मात आम्ही जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माचे परिणाम साठवलेले आहेत. त्यातही पापही साठवलेलं आहे आणि पुण्यही साठवलेलं आहे. याला म्हणतो संचित, म्हणजे साठवून ठेवलेलं संग्रह आहे. आणि हे जे साठवलेले संस्कार जे आहेत, ज्यावेळी आम्हाला सच्चिदानंद रूपाचं ज्ञान होतं त्यावेळी अज्ञान नष्ट झाल्यामुळे हे संचित कर्म नष्ट होऊ शकतं. कारण हे सूक्ष्म देहात असतं आणि सूक्ष्म देहाचा नाश झाला की हे संचित कर्म नाहीच होत. दुसरा आहे क्रियमान कर्म, म्हणजे या जन्मामध्ये आम्ही जे काही या देहानं कर्म करीत आहोत, नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म, या कर्माचेही सतत परिणाम होऊ लागलेले आहेत. याला क्रियमान कर्म असं म्हणतात. हेही आम्ही ज्ञानाच्या आधारे या कर्मापासून मुक्त होऊ शकतो. तिसरा आहे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म पण सुटत नाही. प्रारब्ध म्हणजे काय? पूर्वी अनेक जन्मामध्ये आम्ही केलेलं जे संचित आहे कर्माचं, त्याच्यापैकी या जन्माला येत असताना तिथलं बांधून गटोडं दिलेलं असतं. हा, काही येत, पैसा येते. हे जे आहे, हे जे फळ जे आहे आम्हाला मिळालेलं, आम्हाला जे काही फल दिलेलं आहे ते फल आमच्या कर्माने येतपर्यंत आलेलं आहे. त्याला पूर्ण भोगल्याशिवाय आम्हाला सुटका नाही. ज्ञान जरी झालं तरी प्रारब्ध चुकत नाही. संचित आणि क्रियमान चुकतं, पण प्रारब्ध सुटत नाही. का? आम्ही बांधून आणलेलं आहे की इतकं आम्ही भोगणार म्हणूनच. म्हणून जोपर्यंत आम्ही त्या कर्माची गती समजून घेत नाही की देह जर मी नाही तर याचा भोगाचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून आपल्या शरीराच्या मध्ये असणारा जो परमात्मा रूप आत्मा जो आहे, याला पटवताना शास्त्रात सांगितलं, बाबा लाकूड जे आहे, या लाकडाला आम्ही अग्नी लावली तर जळते. अग्नी कुठून आणायची? शास्त्रात लाकडाला, लाकूड जर आम्ही खूप वेळ घासलं तर लाकडाच्या मधूनच विशेष अग्नी निर्माण होते आणि त्या लाकडाला जाळून टाकते. त्याप्रमाणे आम्ही शास्त्राचं श्रवण केलं, मनन केलं, निधध्यास केला आणि साक्षात्कार करून जर घेतला तर त्यावेळी संचित आणि क्रियमान हे सर्व जळून जातात आणि प्रारब्ध भोगण्यासाठी आपण तयार होतो. म्हणजे जोपर्यंत हा
या शरीरात जीव आहे तोपर्यंत प्रारब्धाचे कर्म त्याचे फळ आम्हाला भोगावे लागतात आणि स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देह जो आहे अंतःकरणानं भोगण्याचं जे कार्य चालू असतं ते भोगावंच लागतं. म्हणून प्रारब्ध कर्माचा नाश भोगल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानानं प्रारब्ध चुकते असं नाही, संचित आणि क्रियमान चुकतं. आता या गुरुच्या जवळ गेल्याच्या नंतर काय कशाचा अभ्यास करायला पाहिजे. आता आपण 4 देहाचं विवरण केलं, तो शब्दाने केलं, त्याची प्रत्यक्ष अनुभूती कशी, तर त्यासाठी त्यांनी समाधीचा अभ्यास सांगितला. पंचकर्मामध्येच आहे तो. दृश्यानुविध सविकल्प समाधीचा एक प्रकार सांगितलेला आहे. म्हणजे कसं, काम, संकल्प, चिकित्सा, अश्रद्धा, धैर्य, लज्जा, भय या ज्या काही क्रिया आहेत या आपल्या अंतःकरणात निर्माण होत असतात, उत्पन्न होत असतात, त्या आपल्याला दिसतात. हे सामान्याला दिसत नाही, अभ्यास केल्यावर दिसतात. हे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, चिंता आहे, हे दुःख आहे, हे आनंद देऊ लागलेला आहे. अशा प्रकारच्या वृत्ती आमच्या अंतःकरणात दिसतात, दृश्य रूपामध्ये दिसतात. म्हणून त्याच्यावर आम्ही जेव्हा लक्ष केंद्रित करतो आणि बाह्य विश्वाला विसरतो त्यावेळी त्याला म्हणतात दृश्यान्वित सविकल्प समाधी, की आमच्या मनामध्ये हे विचार चालू आहेत आणि त्याच्याशी एकरूप जेव्हा आम्ही होतो आपल्या अंतःकरणामधल्या त्या विषयाशी, त्यावेळी त्याला दृश्यान्वित सविकल्प समाधी सोपी आहे. आम्ही आपल्या एकत्र बसलो जर विचार करू लागलो की आपले आपणालाच जे विकार म्हणजे षडरिपू आहे ते दिसायला लागले की त्या ठिकाणी आपण एकाग्र होतो. पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे शब्दान्वित सविकल्प समाधी. ज्याप्रमाणे तूप, तेल, चंदन, गंध इत्यादी वस्तू आपणाला दिसतात, आकाशामध्ये पडलेल्या आहेत, परंतु त्या वस्तू आकाशाला चिटकून राहत नाही, आकाशापासून भिन्न असतात. त्याप्रमाणे ज्यावेळी आम्हाला असं ज्ञान होतं हे दिसायले काम, क्रोध, लोभ, मोह हे देह, इंद्रिय, अंतःकरण हे सगळे आपल्यात आहेत. त्याचा संग आपल्याला होऊ द्यायचा नाही. याच्याशिवाय आम्ही सच्चिदानंद रूप आत्मा आहो. आपण सतरूप आहो, चितरूप आहो, ज्ञानरूप आहो, आनंदरूप आहो. असं ज्यावेळी आपणाला शास्त्र अध्ययनानं आणि स्वतःच्या अनुभूतीनं जेव्हा समजायला लागतं, अशा प्रकारचं ज्ञान होतं. या शब्दानुविध सविकल्प समाधी असं म्हणतात. या अभ्यासानं तयार होत. म्हणजे दृश्यानुविध आणि शब्दानुविध हे 2 प्रकारच्या समाधी उत्तम रीतीने आपला प्राप्त झाल्या अभ्यासामुळं आणि आपल्या अंतःकरणाच्या मध्ये एक आनंद निर्माण होतो. मग 2 समाधी जे आमच्या लक्षात येतात प्रकार, एक आनंदाचा आवेश अंतःकरणामध्ये निर्माण होतो. काम, संकल्प हे दृश्य जे आहेत ते वृत्तीचं अनुसंधान सुटून जातो आणि आपण असंग आहोत, आपण याचा संग नाही. शब्दही नष्ट होऊन जातात, संकल्प रहित आम्ही होतो. अशी ज्यावेळी वृत्ती निर्माण होते त्यावेळी तिला निर्विकल्प समाधी असं आपण मानतो. उदाहरण दिलेलं आहे की वारं नसले त्या ठिकाणी जशी ज्योत निश्चलपणानं असते त्याप्रमाणे आमच्या अंतःकरणाच्या मध्ये येणारे विकल्प आम्ही अभ्यासाच्या द्वारे काढून टाकून अगदी चित्त निश्चल राहिलं, कोणत्याही प्रकारचं द्वैत आमच्या अंतःकरणात जर राहिलं नाही तर त्यावेळी ही समाधी अनुभवाला यायला लागते. आमच्या अंतःकरणात पूर्वीपासून अनेक प्रकारचे विकल्प राहतात, ते सगळे विकल्प आम्हाला निवृत्त करावे लागतात आणि ज्या ज्या विकल्प निर्माण व्हायला लागतात त्याच्यावेळी आम्ही त्याला धरून काढून टाकता आलं पाहिजे. आणि हे काढून टाकलं तर संदेह रहित निसंशय आमचं चित्त ज्यावेळी व्हायला लागतं, मनात कुठल्या प्रकारचा विकल्पच राहिलेला नाही, कुठल्या प्रकारचा विचाराचा स्फुरण निर्माण होत नाही आणि प्रत्यक्ष मी आत्मरूप आहो असा अनुभव यायला लागतो. त्यावेळी सुखाची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते, कोणत्या प्रकारचा विक्षेप आपल्यामध्ये राहत नाही आणि असं अंतःकरणात विकल्परहित अवस्था निर्माण झाली की त्यावेळी त्याला निर्विकल्प समाधी असं आपण शास्त्रकारांना मानलेलं आहे. म्हणून शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की ह्या दृष्टीने की आत्मषटकामध्ये मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम
नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्री नच व्योम भूमीर न तेजो न वायू न कोण आहात चिदानंद रूप शिवोहम शिवोम चित आनंद रूप मी शिवस्वरूप आहे. अशा प्रकारचं शंकराचार्यांनी आत्मशतकामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून ही गोष्ट आपल्या नीट लक्षात यावी, या दृष्टीने आपला अभ्यास असावा. म्हणून आपण जे काय अभ्यास करतो त्याची लक्षण आहेत. अभ्यास करीत असताना सुद्धा अभ्यास कसा करावा, आपण प्राथमिक पायरीनं चाललो. जो प्रत्यक्ष शास्त्राचा अभ्यास करायला लागतो आपण, तर अतिशय शिस्त पाहिजे आणि त्याचे पुढचे पाठ मागचे पाठ तपासत गेलं पाहिजे. त्यावेळी त्याच्यात स्थिरता निर्माण होते. तर त्याची सुद्धा 6 लक्षणं आहेत. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायचा जर म्हटलं तर कसा करावा, शास्त्रकारानं सांगितलेलं आहे ते की त्याच्यामध्ये पहिल्यांदा उपक्रम असावा. आता उपक्रम शब्द वेगळ्या अर्थानं वापरतात, पण अर्थ तोच आहे की आम्ही जे प्रकरण घेतलेलं आहे. उपक्रम शब्द आला बरोबर आहे, त्याच अर्थानं आहे. उपक्रम म्हणजे काय की क्रम आणि क्रमामधला नंबर 2 टप्पा लहान. उपक्रम म्हणजे त्याचा छोटा भाग घेणं. आता आम्ही पंचकरण घेतलेला आहे. आता पंचकरणाचा उपक्रम करीत असताना की पहिल्यांदा काय घ्यायचं, किंवा मुमुक्षू असला पाहिजे. मग मुमुक्षू म्हणजे काय हा विचार त्याच्यात मांडला पाहिजे. उपक्रम झाला क्रमामधला लहान टप्पा. त्याप्रमाणे आम्ही ज्या ग्रंथाचा अभ्यास करू त्याच्यामध्ये टप्पे पाडलेले असतात, प्रकरण पाडलेले असतात. त्या प्रकरणाचा विचार करणं, त्या प्रकरणात कोणता विषय आहे, त्याच्यातला प्रतिपाद्य विषय काय. मग प्रकरणाच्या आरंभाला जे प्रतिपादन केलेलं असतं, जे सांगितलेलं असतं त्याला उपक्रम असं म्हणतात. उदाहरण इथं दिलं, छांदोग्य नावाचं जे उपनिषद आहे त्यामध्ये उपक्रम असा केलाय, हा जो परमात्मा आहे, हा जो आत्मा आहे, हा एक रूप आहे, अद्वितीय आहे. स्वगत आणि सजाती जे विजाती जे प्रकार आहेत या भेदापासून ब्रह्म वस्तू वेगळी आहे असं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्याला म्हणतात उपक्रम. म्हणजे या जो विषय तुम्ही घेतलं, जे प्रकरण घेतलं, त्याच्यामध्ये मुख्य काय प्रतिपादन केलंय पूर्ण ग्रंथामध्ये, त्याला उपक्रम हाती घेतला आपण म्हणतो तो विषय. त्याच्यानंतर उपसंहार केला पाहिजे. प्रकरणाच्या योगाने जे प्रतिपाद्य विषय आपण घेतलेला आहे त्या विषयाचा शेवट कशाने झाला, उपसंहार. मग छांदोग्य उपनिषदाच्या मध्ये शेवटी असं सांगितलेलं आहे की हे सर्व जग आत्मरूप आहे, असा उपसंहार छांदोग्य उपनिषदाचा आहे. पहिल्यांदा काय सांगितलं उपक्रमामध्ये, परमात्मा आणि आत्मा सच्चिदानंद रूप अस्तिभाती प्रिय रूप आहे, अद्वितीय आहे. आणि शेवटे असं हे जग सुद्धा तसंच आहे, याला उपसंहार म्हणतात. अशा रीतीने ग्रंथाचा अध्ययन उपक्रम आणि उपसंहार म्हणजे एक लक्षण त्याचं झालं. आपण जे काही विषय मांडू लागलो त्याचा उपक्रम आणि उपसंहार आपला नीट लक्षात आला पाहिजे. दुसरं लक्षण असं आहे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय, एका प्रकरणाच्या मध्ये जो प्रतिपाद्य विषय आहे त्याच्यात वस्तू ब्रह्म वस्तू अद्वितीय आहे, तोच विषय तेच ध्येय पुन्हा पुन्हा सांगत राहणं प्रत्येक प्रकरणाच्या मध्ये, त्याला म्हणतात अभ्यास लक्षण. पंचकरणाचा मुख्य विषय असा की हा देह पंचमहाभूतांचा आहे, आत्मा याच्या पलीकडे आहे, हा विषय पुन्हा पुन्हा सांगणं, त्या विषयाला केंद्रीकरण करणं आणि या 4 देहाच्या पलीकडे मी आहे असा ठसा उमटविणं, याला म्हणायचं अभ्यास. तिसरा आहे अपूर्वता. तिसरं लक्ष, प्रकरणामध्ये जे प्रतिपादन केलेला विषय आहे अद्वितीय वस्तू आहे, ते प्रमाणाने सिद्ध करणं. नुसतं सांगून उपयोग नाही, त्याला प्रमाण देणं. आणि या प्रमाणाच्या शिवाय, या विषयाच्या शिवाय दुसऱ्या कशानेही ही वस्तू प्रतिपादन करता येत नाही अशी अपूर्वता त्याच्यात दाखवता आली पाहिजे. की सच्चिदानंदाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर गुरुच्या कृपेशिवाय येऊ शकत नाही. किती शास्त्र अध्ययन केला तर पुन्हा पुन्हा ते सांगितलं जातं की अपूर्व आहे. मोक्ष मूलम गुरु कृपा, हे पटलं पाहिजे तेव्हा तो क्रिया करायला लागतो. त्याच्यानंतर हे सगळं करीत असताना क्रिया कशासाठी, चौथं फल. तुम्ही जे क्रिया करता तर फल काय आहे, प्रयोजन काय आहे. म्हणजे गुरुच्या द्वारानं श्रवण आणि मननानं निधध्यासानं आणि साक्षात्काराच्या योगानं
जे ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानानं मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून या शास्त्राचं प्रयोजन फल जे आहे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे सुखाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. मानवी जीवनाचं अंतिम मूल्य मोक्ष असं भारतीय संस्कृतीनं मानलेलं आहे. त्याच्यानंतर 5वं लक्षण अर्थवाद. प्रकरणामध्ये प्रतिपादन केलेली जी वस्तू असते ती अद्वितीय असे सांगितलेली जाते. तिची प्रशंसा करीत गेली पाहिजे. त्या वस्तू त्या तत्वाचं स्तुती करीत गेलं पाहिजे. काय त्यामध्ये फलवाद अर्थवाद कसा आहे? परमात्म्याला जाणल्याच्या नंतर संपूर्ण प्रपंच तुम्ही समजून घेतल्यासारखा होतो. ब्रह्माचं जर श्रवण केलं, जगात तुम्ही जे पाहिले नाही वस्तू त्याचं सुद्धा ज्ञान होत. असं त्याचं अर्थवाद आहे. म्हणून तिकडे लक्ष केंद्रित होतं आणि अधिक सखोल त्याचा अभ्यास मनुष्य करायला लागतो. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झाल्यानं सर्व जग जाणल्यासारखं होतं. तर ज्याला सिद्ध्या प्राप्त झाल्या त्याला अमेरिकेत काय चाललं इतकं इथं समजू शकतं, काय अवघड गोष्ट नाही. परंतु ती वस्तू त्याला प्रत्यक्षात झाली तर, समजा एखाद्याला झाली पण तो बोलत नसेल तर तुम्हाला समजणार नाही. पण आधी विचारलं जातं असं पूर्वीच लिहिलं, आता प्रत्यक्ष आता कोणी तसं करतंय का? तुम्हीच करणार, दुसऱ्याला कशाला विचारतो? तसा अभ्यास करा, ते प्राप्त होऊ शकेल. म्हणून अर्थवाद शास्त्राच्या अभ्यासातला एक टप्पा आहे. अर्थवाद तुम्हाला समजला पाहिजे. शास्त्रात कोणता अर्थवाद आहे तो. आता असायला दुवा रावणाला 10 तोंड होते. कुंभकर्ण जर उभा तर 7 तोंड बेंबीला लागत होते. मग लोक झोपत कसा होता मग एवढा मोठा असेल तर? याला अर्थवाद समजला नाही. हे शास्त्र समजून घेण्याच्या लायकीचा नाही, नाही का? कावळ्याची गोष्ट सांगितल्या जाते. कावळ्याला तहान लागली, अरण्यात एक मडकं होतं तर थोडं पाणी होतं. कावळ्यानं एक एक खडा टाकला, पाणी वर आलं, कावळा पण उडून गेला. आता प्रश्न असा आहे की पाणी राहते एवढं, खरे वरी पाणी कसं येईल? पाणी येऊ शकते का? येऊ शकत नाही. पिला म्हणा खोटं आहे की नाही असं जर त्याने विचारला तर ती कथा ऐकण्याची लायकी त्याच्यात नाही. मग त्याला ते सांगू नये. म्हणजे की योग्यता समज, त्या कथेचा अर्थ नीट आला पाहिजे लक्षात, तर महत्वाचं आहे. आता कोंबडा कसा बोलतो, कोकिळा कशी बोलेल, चिमण्या कशा बोलतात, बोलतील कशा? बोलत नाही. हा बोलेल का तो? नाही तर म्हणाला एखाद्या नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये रावणाला मारलं, मेला, दुसऱ्या पुन्हा तयार तो. हे कसं काय जीवन झालं? पुन्हा रात्री मेला होता. अरे नाटकात पात्रात मेला का तो माणूस मेला? खो खो खेळत होते, खो खो कसा म्हणतात? हो हा मेला, आता बाद झाला म्हणा. पूर्वी मेलाच म्हणत होते. हुतुतू मध्ये, खो खो मध्ये एखादा माणूस मेला म्हणायचं. हा मेला तर पुन्हा कसा खेळतो मग? अरे मेला शब्दाचा अर्थ तो नाही, याला अर्थवाद म्हणायचे. नीट लक्षात आलं पाहिजे. हे जर लक्षात आलं ना तर शास्त्र समजत नाही. म्हणून लोक जे शंका विचारतात ते अज्ञानी असतात. त्यांना तो अर्थवाद समजत नाही. त्यातले जे गुह्य जो आहे ते लक्षात येत नाही. म्हणून अर्थवाद समजल्याशिवाय शास्त्राध्ययन नीट होत नाही, त्याला त्याचा शास्त्राचा बोध होत नाही. त्याच्यानंतर 6वं लक्षण उपपत्ती आहे. प्रकरणामध्ये जे प्रतिपादन केलेली अद्वितीय वस्तू जी आत्मवस्तू ती दृष्टांतानं प्रतिपादन करणं, त्या उपपत्ती म्हणतात. मला ती गोष्ट पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणं देणं, त्याचा विस्तार करणं. एक सोनं असतं, एक सोन्याचं जर ज्ञान आम्हाला नीट झालं, अनेक प्रकारच्या ज्या अलंकाराच्या वस्तू आहेत त्या अलंकाराकडे माणसाचं लक्ष जाणार नाही. तर सोन्याचं पक्क ज्ञान असेल तर. म्हणून सुवर्णमय वस्तू आणि सुवर्ण एकच असतं, वेगळं नसतं. ज्याला अलंकाराकडे प्रेम असेल तर सोन्यावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पण केवळ अलंकारावरच प्रेम असणं या अज्ञानपणाचं लक्षण आहे. सोनं समजणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे परमात्मा सच्चिदानंद रूप आहे याचं जर ज्ञान आपणाला झालं तर सर्व जग आनंदमय दिसतं. आणि तो आनंद आपणाला प्राप्त करून घेण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. आणि गुरुची आवश्यकता म्हणजे शास्त्राची आवश्यकता आहे. आणि याप्रमाणे उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उत्पत्ती या 6 लक्षणानं युक्त असा गुरुच्या मुखातून वेदांताचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास जर झाला
तर साक्षात्कार होण्यासाठी फार अवघड गोष्ट नाही. परंतु इतका वेळ मिळणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. कारण हे करण्यासाठी श्रवण भक्ती आवश्यक आहे. ही जी ब्रह्मवस्तू आहे, ही श्रवण करीत असताना जे संशय मध्ये येतात, शास्त्र अध्ययन करीत असताना त्याची निवृत्ती करावी लागते. आलेला संशय जर मनात राहिला तर त्याचा अभ्यास होऊ शकत नाही. हा संशय कुठे निरसन होते? आपल्यापेक्षा वरचा अभ्यासक असेल तर, नाहीतर हा संशय निरसन होत नाही. म्हणून आपण जे काही शास्त्राचं अध्ययन करू लागलेले आहोत त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. म्हणजे श्रवण केल्याच्या नंतर, आपण ऐकल्याच्या नंतर, श्रवण म्हणजे काय? 6 लक्षणाने युक्त असं शास्त्राचं अध्ययन म्हणजे श्रवण, ते गुरुच्या मुखानं. आणि श्रवण केल्याच्या नंतर जे श्रवण केलेलं आहे त्याला पुन्हा पुन्हा विचार करून जे काही संशय येतात ते संशय निरसन करणं, त्याला म्हणतात मनन. आणि मनन झाल्याच्या नंतर ते निधिध्यास, निजध्यास. म्हणजे आपण देह नाही, आपण स्थूल नाही, कृष्ण नाही, रस्म नाही, दीर्घ नाही, काळे नाही, गोरे नाव, ब्राह्मण आहे, क्षत्रिय नाही, वर्ण नाही, आश्रम नाही, सजातीय नाही, विजातीय नाही, स्वगत भेद नाही. मग आपण कोण आहोत? शुद्ध, बुद्ध, मुक्त, अजन्मा, अजर, अमर, अक्रिय, असंग, अद्वितीय ब्रह्मरूप आहो, असं अंतःकरणामध्ये निश्चय होणं. म्हणजे सजातीय प्रत्ययांचा प्रवास मनात स्थिर करणं, त्याला निध्यास आपण म्हणतो. आणि जे काही विरोध असले काढून टाकता आलं पाहिजे. जे आम्ही सच्चिदानंद रूप आहोत असे सांगणारे प्रमाण पुन्हा पुन्हा अभ्यासात घेणं, आणि जे याचे उलट जे अनुभव असतील ते टाळून टाकणं, त्याला आम्ही निध्यास असं म्हणतो. आणि हे 3 पायऱ्या पक्क्या झाल्याच्या नंतर साक्षात्कार येतो. साक्षात्कार म्हणजे अपरोक्ष ज्ञान. अंतःकरणाच्या मध्ये अनेक प्रकारच्या अहमादी वृत्ती ज्या आहेत, या सगळ्या वृत्तीचा प्रकाशक जो आहे सच्चिदानंद ब्रह्म आपणच आहोत असा जो अनुभव घेणं, त्याला आम्ही साक्षात्कार असं म्हणतो. म्हणून साक्षात्कार करून घेण्यासाठी हा अभ्यास आपला जो चालू आहे, त्या अभ्यासाच्या द्वारे संसार समुद्र जो आहे सहज रीतीने आम्ही ओलांडून जाऊ शकतो. परंतु जोपर्यंत त्या संसाराच्या बंधनापासून मुक्त व्हायची इच्छा जर असेल तर आपण जिज्ञासू राहिलं पाहिजे. सच्चिदानंद आत्म्याचा बोध व्हाया हेतून या ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे आणि संसार समुद्राच्या मधून तरुण गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे. सत्संग म्हणजे काय? देह जोपर्यंत आहे तोपर्यंत देहाचे व्यवहार चालतात. मनाची बाह्यवृत्ती फिरत असते, मन चंचल असतं. त्यामुळे सर्व काळ सत्संग जर झाला नाही तर पोहोचलेला माणूस सुद्धा खाली घसरू शकतो. मग प्रपंचाच्या ठिकाणी अहंता, ममता, ध्यास जो आहे, विपरीत बुद्धी आपल्यामध्ये होऊ नये यासाठी सत्संगाची गरज आहे. आणि सत्संग म्हणजे ज्यानं स्वतःची संगत करतो तो सत्संग. जो संत आहे, संत म्हणजे संसाराला जो तरुण जातो तो संत. संताची व्याख्या आपण तिथेही केली. संसार तरुण गेला तो संत. सत्तत्वाची, समाधानाची, तत्वाची धारणा ज्याच्या अंतःकरणात स्थिर झाली तो संत. आणि त्याची संगती म्हणजे त्यांच्या संगतीच्या मध्ये हाच विवेक आम्ही रात्रंदिवस जर करू लागलो तर आमच्या अंतःकरणाच्या मध्ये तो स्वयंप्रकाशित सच्चिदानंद